नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण नुकताच 10वीच्या वर्गामध्ये प्रवेश करत आहात. माझ्याकडे सायन्स फर्स्ट हा सब्जेक्ट आहे. सायन्स फर्स्टमध्ये एकूण 10 चॅप्टर आहेत. त्यापैकी काही फिजिक्सचे आहेत तर काही केमिस्ट्रीचे आहेत. पण आपण दुसऱ्या चॅप्टरपासून सुरुवात करणार आहोत. केमिस्ट्रीच्या चॅप्टरपासून सुरुवात करणार आहोत. द सेकंड चॅप्टर इज पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स. In last year or in 8th standard or 9th standard you have studied about the elements, then types of the matter. मग त्याच्यामध्ये सॉलिड लिक्विड गॅसेस असतील किंवा तुम्ही केमिकली जरी अभ्यास केला असेल तर एलिमेंट असेल, कंपाऊंड असेल, मिक्सचर असेल. अँड देन वी डिस्कस अबाउट द टाइप्स ऑफ द मॉलिक्युल्स, एलिमेंटल मॉलिक्यूल किंवा कंपाऊंडल मॉलिक्यूल. अगेन यू हॅव स्टडी अबाउट दी ऑल ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट आर सिमिलर. यू हॅव स्टडीड इट अप टू 1800. there were only 30 elements were known. फक्त आपल्याला 30 एलिमेंट माहीत होते. बट वेन सायंटिस्ट डिटेल स्टडी अबाउट दी सबस्टन्सेस अँड दे फाउंड दॅट देर आर अनदर एलिमेंट्स अदर दॅन द 30 अँड दे डिस्कवर दीज एलिमेंट्स. नाउ टुडे नियर अबाउट टू 118 एलिमेंट्स आर नोन. आज रोजी आपल्याला जवळजवळ 118 एलिमेंटचा शोध लागलेला आहे. आणि मग हे 18 एलिमेंटचा स्टडी करायचं असेल हे लक्षात कसं ठेवायचं? फॉर दिस रिजन सायंटिस्ट ट्राय टू क्लासिफाय दीज एलिमेंट्स. मग ईच अँड एव्हरी सायंटिस्ट डिटेल स्टडी अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ नोन एलिमेंट्स अँड ही नोट सपोज देर आर सम एलिमेंट्स 1, 2, 3 अँड अप टू 70 एलिमेंट्स. ईच अँड एव्हरी सायंटिस्ट ट्राय टू स्टडी अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ द फर्स्ट एलिमेंट अँड नोट डाऊन द प्रॉपर्टीज ऑफ द फर्स्ट एलिमेंट. Then the scientist detail study about the second element. He note down the properties of the second elements. म्हणजे जेवढे एलिमेंट उपलब्ध होते त्या सगळ्या एलिमेंटचा सायंटिस्टने अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्यांना असं आढळून आलेलं आहे दी प्रॉपर्टीज ऑफ द सम एलिमेंट्स आर सिमिलर. समजा पहिल्या क्रमांकाचा एलिमेंट असेल, तिसऱ्या क्रमांकाचा एलिमेंट असेल किंवा इथं 7व्या क्रमांकाचा एलिमेंट असेल, 12व्या क्रमांकाचा एलिमेंट असेल. दीज एलिमेंट्स रिप्रेझेंट द same property. That means those elements represent the same property are known as the metals. आणि त्यांना नाव काय दिले? त्यांनी मेटल्स असं नाव दिलेलं आहे. and remaining elements, the properties of the remaining elements differ than the metal, but the properties of the remaining elements are also similar but differ than the metal, and these elements are known as the non-metal. Suppose in your class there are two types of the students, but they are the students. इथं एलिमेंट म्हणजे आपण काय म्हणूया? स्टुडंट म्हणूया. पण जनरली देर आर टू टाइप्स ऑफ द स्टुडंट्स. वन इज द बॉईज अँड सेकंड इज द गर्ल्स. की जसं याच्यामध्ये एलिमेंट्स आर क्लासिफाईड इंटू टू टाइप्स मेटल अँड नॉन मेटल, तसं स्टुडंटमध्ये सुद्धा क्लासिफाईड इंटू टू टाइप्स बॉईज अँड गर्ल्स. बट आफ्टर द इन्व्हेस्टिगेशन ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स अँड नॉन मेटल्स, द सायंटिस्ट फाउंड दॅट the some metal represents the properties of non-metals. मी सम हा शब्द वापरलेला आहे, सगळीच नव्हे. सम मेटल्स रिप्रेझेंट द प्रॉपर्टीज ऑफ द नॉन मेटल अँड सम नॉन मेटल रिप्रेझेंट द प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स. असे काही मेटल होते की ते मेटलचे तर प्रॉपर्टी दर्शितच होते पण नॉन मेटलचे सुद्धा काही प्रॉपर्टी दाखवत होते. आणि असे काही नॉन मेटल होते ते नॉन मेटलच्या प्रॉपर्टी तर दाखवतच होते पण मेटलचे सुद्धा प्रॉपर्टी दाखवत होते. द प्रॉब्लेम इज क्रिएटेड इन फ्रंट ऑफ द सायंटिस्ट. दोज एलिमेंट रिप्रेझेंट द प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड नॉन मेटल. दे आर इन्क्लुडेड इन विच टाइप्स? देअरफॉर दे कन्सिडर द थर्ड टाइप ऑफ द एलिमेंट अँड इट इज नथिंग बट द मेटेलॉइड. दोज एलिमेंट्स रिप्रेझेंट्स द प्रॉपर्टीज ऑफ मेटल ॲज वेल ॲज नॉन मेटल्स आर नोन ॲज द मेटेलॉइड. म्हणजे जनरली there are three types of the element. One is the metal, second is the non-metal and third is the metalloid. But this classification is not adequate. परंतु हे क्लासिफिकेशन पुरेसे नव्हतं. मग हाऊ देर इज द प्रोग्रेस ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स याचाही स्टडी करायचं आहे आपल्याला. आणि फर्स्ट सायंटिस्ट द डोबेरायनर स्टडी अबाउट दी properties of the each and every known elements during the period of the Dobereiner means 1817 1817चा कालावधी. या कालावधीमध्ये
more than 30 elements were known. 1870, more than 30 elements were known. The name of the scientist is Dove-Reiners. Dove-Reiners Triad's law. Dove-Reiner represents the relationship between the chemical properties of the elements and their atomic masses. How will classify the Dove-Reiner? That means firstly he considered the chemical properties of each element. During the period of the Dove-Reiner more than 30 elements were known. 18 पेक्षा जास्त एलिमेंट माहीत होते. मग 30 पेक्षा जास्त एलिमेंट माहीत होती. म्हणून Dove-Reiner firstly take the first element, any one of the element, and suppose he take the X element and he detail study about the chemical properties of that elements, and note down the chemical properties of that elements. पहिला एलिमेंट कोणताही रँडमली घ्यायचा आणि त्या रँडमली घेतलेल्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीचा स्टडी करायचा आणि त्याच्या प्रॉपर्टी लिहून ठेवायचा. म्हणजे ड्युरिंग द पिरियड ऑफ द Dove-Reiner मोर दॅन 30 एलिमेंट्स वेअर नोन. या प्रत्येक 30 एलिमेंटचा स्टडी केला त्याने केमिकल प्रॉपर्टीचा आणि सगळ्यांच्या प्रॉपर्टी लिहून ठेवल्या. आफ्टर द इन्व्हेस्टिगेशन ऑफ द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ईच अँड एव्हरी एलिमेंट ही फाउंड दॅट द प्रॉपर्टीज ऑफ द सम एलिमेंट्स आर सिमिलर. And only he considered the chemically similar properties of the element. Firstly, he found that the sodium, lithium and potassium, these elements represent the chemically similar properties. Then first we consider the definition of the triad. Chemically similar properties of the elements are arranged in a group of 3. ज्या ज्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टी सारख्या होत्या अशा 3 एलिमेंटचा एक त्याने ग्रुप केला अँड दॅट ग्रुप इज नोन ॲज द ट्रायड. आणि त्याला नाव काय दिलं? ट्रायड. मग असे त्याला 3-3चे ग्रुप बरेच आढळले की ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सारख्या होत्या. त्याच्यामधलं सेकंड आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम अँड बेरियम. आणि तिसरा एक ग्रुप सापडलेला आहे क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. की हा कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम यांच्या प्रॉपर्टी सेम आहे बट डिफर दॅन द फर्स्ट ग्रुप एलिमेंट. द प्रॉपर्टीज ऑफ द क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन, द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स आर ऑल्सो सिमिलर बट डिफर दॅन दीज. म्हणजे ज्या ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी सारख्या आहेत अशा 3-3 एलिमेंटचा त्याने एक गट केला इज नोन ॲज द ट्रायड. द फर्स्ट वी कन्सिडर द डेफिनेशन ऑफ द ट्रायड. Chemically similar properties of the elements are arranged in a group of 3 is known as the triad. Atomic mass of the sodium is 23, lithium is 6.9 and potassium is 39.1. आपण हे पहिलं एक्झाम्पल घेऊया की त्यांनी लॉ कसा एक्सप्लेन केला. मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की Dove-Reiner रिप्रेझेंट द रिलेशनशिप बिटवीन द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक मासेस हे सांगितलेले. मग पहिलं कोणतं कन्सिडर केलेलं आहे मी? सोडियम, लिथियम अँड कॅल्शियम. दीज एलिमेंट्स रिप्रेझेंट्स केमिकली सिमिलर and we know about the atomic masses of these elements. The atomic masses of the element lithium is 6.9, sodium is 23 and potassium is 39.1. Firstly, he arranged these elements in the increasing order of their atomic masses. The atomic mass of the lithium is 6.9, sodium is 23 and atomic mass of the potassium is 39.1. परत पहा एकदा. Chemically similar properties of the elements are arranged in the increasing order of their atomic masses in a triad. हे मांडल्यानंतर त्याला काय आढळलं? He found that atomic mass of the middle element is equal to the किंवा approximately equal to the arithmetic mean of the first and last element. Arithmetic mean means what? Arithmetic mean of the atomic masses of the first and last element. The atomic mass of the first element is 6.9 and potassium is 39.1 divided by 2. He take the mean of the atomic masses of these two elements and it is equal to 46 divided by 2. It will get 23.
म्हणजे व्हेन वी टेक द मीन ऑफ द ॲटॉमिक मास ऑफ द फर्स्ट एलिमेंट अँड लास्ट एलिमेंट इन दॅट ट्रायड इट इज अप्रॉक्झिमेटली ऑर एक्झॅक्टली इक्वल टू द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट. दॅट 23 इज नथिंग बट द ॲटॉमिक मास ऑफ द सोडियम. आणि मग याच्यावरून त्यांनी लॉ मांडला की केमिकली सिमिलर प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस इन ए ट्रायड. ही फाउंड दॅट ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट is approximately equal to the arithmetic mean of the atomic masses of those two elements are remaining in that triad. This is the first example. मला याच्यामध्ये पर्पज सांगायचं की अप्रॉक्झिमेटली हा शब्द का वापरलेला आहे. तर सेकंड एक्झाम्पल इज दॅट कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम अँड बेरियम. कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम अँड बेरियम. द ॲटॉमिक मास ऑफ द कॅल्शियम इज 40.1, strontium is 87.6 and barium is 137.3. परत तोच लॉ ज्या अर्थी आपण इने ट्रायडमध्ये मांडलं आहे, केमिकली सिमिलर प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स आर अरेंज्ड इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस इन ए ग्रुप ऑफ 3. म्हणजे पहिला शब्द आला पाहिजे chemically similar properties of the elements are arranged in the increasing order of their atomic masses in a group of 3. And then he found that atomic mass of the middle element 87.6. बघूया उरलेल्या दोन एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचा मीन ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट एवढा येतो का पाहूया. ॲटॉमिक मास ऑफ द कॅल्शियम इज 40.1 and barium is 137.3 divided by 2 is equal to 3 plus 1 is 4, 7 plus 0 is 7, 3 plus 4 is 7, 1 divided by 2, 2 1 जा, 2 8 जा, 2 8 जा, 7 जा. This is equal to 88.7 is the arithmetic mean of the atomic mass of the calcium and barium, but it is not exactly equal to the atomic mass of the middle element. म्हणजे इथं 1.1ने जास्त आलेले अरिथमॅटिक मीन. मग याच्यासाठी शब्द काय वापरला त्यांनी? इक्वल टू नाही शब्द वापरला, ॲप्रॉक्झिमेटली इक्वल टू. ॲप्रॉक्झिमेटली म्हणजे कुठंतरी त्याच्या जवळ आहे. आणि म्हणून लॉमध्ये शब्द मांडलेला आहे की केमिकली सिमिलर प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस इन अ ट्रायड. Then he found that atomic mass of the middle element is approximately equal to the arithmetic mean of the atomic masses of those two elements are remaining in that triad. थर्ड एक्झाम्पल पण दिलेलं आहे, हेही याच्यासारखंच आहे. एक्झाम्पल कोणतं दिलं आहे की क्लोरीन, देन ब्रोमीन आणि आयोडीन. तर याच्यामध्ये ॲटॉमिक मास ऑफ द ब्रोमीन इज नॉट एक्झॅक्टली इक्वल टू द अरिथमॅटिक मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द क्लोरीन अँड आयोडीन. आणि म्हणून याच्यासाठी शब्द वापरला आहे ॲप्रॉक्झिमेटली इक्वल टू. पण म्हणजे लॉ एक सांगा, याच्यामध्ये एक 2-3 एक्झाम्पल सांगा. एक्झाम्पल लिथियम, सोडियम, पोटॅशियम घ्या, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम घ्या किंवा क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन घ्या आणि हे एक्सप्लेन करा. त्यानुसार तुम्हाला ॲप्रॉक्झिमेटली शब्द कधी वापरायचे सांगेल. पहिली गोष्ट लॉ सांगताना कोणते एलिमेंट कन्सिडर केले? केमिकली सिमिलर प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट. ते कसे मांडले? इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. पण किती एलिमेंटचा ग्रुप केला? इन ए ट्रायड. आणि मग काय आढळून आलं? देन ही फाउंड दॅट ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट इज अप्रॉक्झिमेटली इक्वल टू द अरिथमॅटिक मीन ऑफ द ॲटॉमिक मास ऑफ दोज टू एलिमेंट्स आर रिमेनिंग इन दॅट ट्रायड. बट दिस क्लासिफिकेशन इज फेल्युअर. क्लासिफिकेशन प्रोड्युसड बाय दी डोबेरायनर वॉज फेल्युअर. का फेल्युअर झालं? याच्यावरच आपल्याला सांगता येईल. ओनली ही कन्सिडर द केमिकली सिमिलर प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. बट डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्सचं काय केलं? निग्लेक्ट केल्या. Therefore, he cannot included the all elements in his classification. Due to this reason, classification produced by the Dobereiner was failure. He know about these some elements, they represent the chemically similar, but atomic mass of the middle element was not approximately equal to the arithmetic mean of the atomic masses of those two elements. जरी काही एलिमेंटच्या प्रॉपर्टी सारख्या होत्या, पण atomic mass of the middle element is not approximately equal to the arithmetic mean of those two elements are remaining in that triad. त्याच्यामुळे फेल्युअर झालं. कधी कधी काय झालं की ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट इज अप्रॉक्झिमेटली इक्वल टू द अरिथमॅटिक मीन ऑफ दी ॲटॉमिक मास ऑफ द फर्स्ट अँड लास्ट एलिमेंट आढळून आले. बट
chemical properties of these elements are not similar. Due to this reason, classification produced by the Dobereiner was failure. Could you stop here?